नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि आरोग्यदायी बीटरूट कटलेट। तर मंडळी, बीटरूट कटलेट मध्ये भरपूर लोह आणि पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात। चला तर मग झटपट आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम साहित्य पाहून घेऊ। बीटरूट कटलेट बनवण्यासाठी 2 बीट, 2 बटाटे, 2 शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ, रवा, 1 शिमला मिरची, 1 गाजर, अद्रक लसूणची पेस्ट, 2 मिरच्या। इथे मी पोहे घेतलेले आहेत बारीक मिक्सरला करून, कोथिंबीर, लिंबू, जिरा पावडर, मसाला आणि धना पावडर। आता आपण बटाटे आणि बीट किसून घेऊ। आता आपण सर्व साहित्य ऍड करून घेऊ। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, मिरच्या, चवीनुसार मीठ, शिमला मिरची, गाजर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, आणि अर्धा चमचा मसाला आणि कोथिंबीर। बारीक करून घेतलेले पोहे। आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। आणि पोहे त्याच्यामध्ये घातल्याने फ्रूट कटलेट एकदम खुसखुशीत होतात आणि एकदम क्रिस्पी पण होणार। आणि त्याच्यामध्ये जर पाणी असेल तर ते पाणी एक्झॉर्ब करून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं। सर्व मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घ्यायचा। गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपण छोटे छोटे कटलेट बनवून घेऊ। आणि कटलेट बनवताना जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असे मीडियम प्रकारचे करून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व कटलेट आपण बनवून घेऊ। सर्व कटलेट बनवून तयार झालेले आहेत। आता आपण रव्यामध्ये घोळून शॅलो फ्राय करायला घेऊ। सर्वप्रथम तेल घालून घेऊ। तेल गरम झालेले आहे। आता आपण कटलेट रव्यामध्ये घोळून पॅन मध्ये सोडू। आणि आपण दोन्ही साइडने त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं। एक साइडना फ्राय झालेले आहे। आता आपण त्यांना पलटून घेऊ।
सोनेरी रंग येईपर्यंत त्यांना दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं। दोन्ही साईडने कटलेट फ्राय करून झालेले आहेत। आता आपण त्यांना काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व कटलेट शॅलो फ्राय करून घेऊ। स्वादिष्ट असे बीटरूट कटलेट तयार झालेले आहेत। जर तुमच्या मुलांना बीट आवडत नसेल तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे कटलेट करून दिलं तर खूप आवडेल। अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।